नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण कॉम्प्युटर नेटवर्क कनेक्टिंग डिव्हायसेसमधील ब्रिज हा डिव्हाइस आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. तर सर्वप्रथम आपण त्याची डेफिनेशन पाहतोय. ब्रिज इज ए कॉम्प्युटर नेटवर्क डिव्हाइस विच क्रिएट अ सिग्नल ॲग्रिगेट which creates a single aggregate network from multiple communication network or network segments. This function is called as a network bridging. तर ब्रिज हा वेगवेगळे नेटवर्क्स एकत्र जोडण्यासाठी, नेटवर्क म्हणजे काय, कम्प्युटरचं इंटरकनेक्शन असलेलं जी स्ट्रक्चर असणार आहे त्याला आपण एक कॉम्प्युटर नेटवर्क म्हणतो. जसं की आपण या ठिकाणी हे एक नेटवर्क आहे. असंच आपण समजा आणखी 4 नेटवर्क जर आपण सेपरेटली निर्माण केली तर प्रत्येक नेटवर्क एकमेकाला जोडण्यासाठी या ठिकाणी ब्रिजचा वापर केला जाणार आहे. तर ब्रिज हा काय आहे, वेगवेगळे नेटवर्क एकत्र जोडणारा एक डिव्हाइस आहे. हे आपण या ठिकाणी डेफिनेशनमध्ये अभ्यासलेलं आहे. फंक्शन पाहतोय. अ ब्रिज कॅन ऑपरेट इन अ फिजिकल लेअर ॲज वेल ॲज इन द डेटा लिंक लेअर ऑफ द OSI मॉडेल. तर OSIचं जे मॉडेल आहे त्याच्यामधील जे 7 लेयर्स आहेत त्यापैकी 2 लेयर्स या डिव्हाइसद्वारा वापरले जाणार आहेत, ब्रिजद्वारा वापरले जाणार आहेत. हे 2 लेयर आहेत, एक म्हणजेच फिजिकल लेअर आणि दुसरा आहे तो म्हणजेच डेटा लिंक लेअर. It can regenerate the signals that it receives and it can check the physical MAC address of the source and destination mentioned in the header of the frame. तर हा त्याचं फंक्शन निभावत असताना तो काय करत आहे पहा, सिग्नलचं रिजनरेशन करतो. आता तुम्हाला रिजनरेशन हा प्रकार कळाला असेल की सेंडर आणि रिसिव्हरमध्ये अंतर वाढल्यामुळे सिग्नल वीक होतो आणि मग तो एक कनेक्टिंग डिव्हाइसकडे आल्यानंतर त्याच्यावरती ॲम्प्लिफिकेशन होतं, तो बूस्ट होतो, रिकन्स्ट्रक्ट होतो आणि मग निर्माण झालेला जो काही नवीन ओरिजिनल सिग्नल आहे बूस्ट झालेला तो सिग्नल पुढे रिसिव्हरपर्यंत पाठवला जातो. हेही देखील तो काम करतोच. त्याचबरोबर तो काय करतो, त्याच्याकडे जो आलेला डेटा आहे त्या डेटामध्ये तो पडताळणी करतो की या डेटाचा सेंडर कोण आहे, रिसिव्हर कोण आहे, आणि मग डेटा ॲड्रेस संदर्भातला रीड केल्यानंतर तो एक्झॅक्ट त्या डेस्टिनेशनपर्यंत पुढे पाठवण्याचं काम करतो. हे झालं त्याचं फंक्शन. टाईप्स याच्यामध्ये किती आहेत पहा, 4 टाईप्स आहेत. पहिला आहे सिम्पल ब्रिज, नंतर आहे मल्टी पॉईंट ब्रिज, त्यानंतर आहे ट्रान्सपॅरंट ब्रिज आणि चौथा आहे सोर्स राउटिंग ब्रिज. यानंतर आपण पाहतोय कन्फिग्युरेशन पाहतोय आपण, जे आपल्याला पुढे डायग्राम पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये यूज ऑफ ब्रिज फॉर कनेक्टिंग टू लोकल एरिया नेटवर्क टू इच अदर. तर आपण आता या डायग्राममध्ये पाहणार आहोत की यामध्ये 2 लॅन जे आहेत ते ब्रिजच्या सहाय्याने कनेक्ट झालेले आहेत. 2 सेपरेट जे नेटवर्क्स आहेत ते नेटवर्क्स आता आपल्याला इंटरकनेक्ट झालेले पाहायला मिळत आहेत व्हाया दी ब्रिज, थ्रू दी ब्रिज. ऑपरेशन पाहतोय आपण आता. द मेजर डिफरन्स बिटवीन द ब्रिज अँड द रिपीटर इज दॅट द ब्रिज हॅज अ फिल्टरिंग कॅपेबिलिटी. दॅट मीन्स अ ब्रिज विल check the destination address of the frame and make a decision about whether the frame should be forwarded or dropped. ओके, तर या ठिकाणी रिपीटरचा आपण एक तुलनात्मक या ठिकाणी संदर्भ घेतलेला आहे. तर आपल्याला संदर्भ घ्यावा अथवा नाही घ्यावा काही हरकत नाही, पण ब्रिज नेमकं काय करतो ते आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळेल की जे रिपीटर करू शकत नाही तेही देखील आपल्याला या ठिकाणी टच होऊन जाईल. तर बघा, या लॅनमधला हा एक सेंडर आहे आणि ह्या लॅनमधला हा एक रिसिव्हर आहे. तर या सेंडरनं डेटा या रिसिव्हरसाठी पाठवायचं म्हटलं तर सर्वप्रथम पाठवलेला डेटा या ब्रिजकडे येणार आहे. डेटा म्हणजेच तो फ्रेमच्या माध्यमातून येणार आहे आणि मग तो आलेल्या फ्रेममध्ये डेस्टिनेशनचा ॲड्रेस चेक करतो. जर त्याचा ॲड्रेस त्या फ्रेममध्ये असेल तर तो काय करतो,
आलेल्या सगळ्या फ्रेम्स ज्या आहेत त्या 1 बाय 1 त्या डेस्टिनेशनपर्यंत पाठवतो. पण पाठवलेल्या फ्रेममध्ये जर डेस्टिनेशनचा ॲड्रेसच जर मांडला नसेल तर ब्रिज काय करतो, त्या सगळ्या आलेल्या फ्रेम्स ड्रॉप करतो. हे देखील आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे, म्हणजे इंटेलिजंटली तो काम करतोय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. इफ द फ्रेम इज टू बी फॉरवर्डेड देन द ब्रिज शुड स्पेसिफाय द पोर्ट ओव्हर विच इट शुड बी फॉरवर्डेड. म्हणजेच त्याला डेस्टिनेशन कोण आहे हे लक्षात आल्यानंतर ते फ्रेम कोणत्या ट्रान्समिशन मीडियावरती पाठवायची जेणेकरून ती त्याला पटकन मिळेल हे देखील तो इंटेलिजंटली विचार करतो. In order to achieve this, bridge has a table relating the addresses and port. तर आपला डेस्टिनेशन कोणत्या पाथवरती आहे, कोणत्या पोर्टला जोडलेला आहे, त्याच पोर्टला फ्रेम किंवा डेटा ड्रॉप करणे, रिलीज करणे हे काम तो कोणाच्या आधारे करतो, तर राउटिंग टेबलच्या सहाय्याने तो पूर्ण करतो. की त्याच्याकडे काय असणार आहे, एक टेबल असणार आहे आणि त्या टेबलवरती मांडणी केलेली असणार आहे की पोर्ट 1ला कोणत्या मशीनचा ॲड्रेस आहे, पोर्ट 2ला कोणत्या मशीनचा ॲड्रेस आहे. ओके, म्हणजे पोर्ट 2वरती कोणकोणते मशीन जोडले आहेत आणि पोर्ट 1वरती कोणकोणते मशीन जोडलेले आहेत. जर समजा पोर्ट 1कडे जर पाठवायचा असेल, या मशीनला जर पाठवायचा असेल डेटा, या ॲड्रेसच्या मशीनला जर डेटा पाठवायचा असेल तर कोणत्या पोर्टवरती डेटा ड्रॉप करायला पाहिजे, ब्रिजला पोर्ट 1वरती तो डेटा ड्रॉप करायला पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीने तो टेबलच्या आधारे काय करत असतो, डेटा फॉरवर्ड करत असतो एक्झॅक्ट रिसिव्हरपर्यंत. तर या ठिकाणी एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, पहा डायग्रॅमॅटिकली. या ठिकाणी पहा, तर हे जे दोन ॲड्रेसेस जे आहेत ते आहेत लॅन 1 मधले जे हे दोन मशीन्स आहेत आणि हे पोर्ट 1ला या ठिकाणी ते जोडलेले आहेत. हे दोन जे मशीन्स आहेत पोर्ट 1ला जोडलेले आहेत आणि पोर्ट 2ला हे दोन रेस्पेक्टिव्ह मशीन्स आहेत. ओके, 51 आणि 52 असे हे दोन मशीन्स आहेत. तर सपोज आपल्याला या 61 नंबरच्या मशीनला जर डेटा पाठवायचा असेल 52 मशीनला, तर 52 मशीन काय करतो, आपल्याकडे असणारा ज्या काही डेटा फ्रेम्स आहेत त्या ब्रिजपर्यंत पाठवतो. मग ब्रिज पहिल्यांदा काय करतो की 51 नावाचं ॲड्रेस असलेलं मशीन आपल्या टेबलमध्ये आहे का, तर आहे. मग ते कोणत्या पोर्टवरती आहे, तर पोर्ट 1वरती आहे. मग तो बरोबर काय करतो, पोर्ट 1लाच काय करतो, डेटा ड्रॉप करतो आणि पुढे जाऊन मग त्या मशीनपर्यंत तो पोहोचतो. आलं लक्षात. जर समजा या ठिकाणी मल्टिपल पोर्ट असतात ना, या ठिकाणी एकच पोर्ट विचारात घेतलेला आहे किंवा दाखवलेला आहे, तर या ठिकाणी मल्टिपल पोर्ट्स असणार आहेत. तर आपण त्या ठिकाणी फक्त एकाच पोर्टवरती ते ड्रॉप केलेलं दाखवायचं आहे म्हणून आपण एकच पोर्ट या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. पण या ठिकाणी मल्टिपल पोर्ट्स असणार आहेत. तर पैकी कुठल्या पोर्टवरती पाठवायचं, तर त्यासाठी सर्वप्रथम रिसिव्हरचा ॲड्रेस पाहिला जातो आणि तो ॲड्रेस कोणत्या पोर्टला लोकेट आहे हे देखील विचार करून त्या पोर्टवरती डेटा ड्रॉप केला जातो, जेणेकरून तो पुढे जाऊन काय होणार आहे, एक्झॅक्ट त्या मशीनपर्यंत कमी वेळामध्ये पोहोचणार आहे. पुढे पाहतोय आपण युजेस ऑफ द ब्रिजेस. ह्याचा वापर कुठे होतो, तर आपल्याला पहिलंच लक्षात आलेलं आहे की आपल्याला दोन वेगवेगळे कॉम्प्युटर नेटवर्क जोडण्यासाठी याचा वापर होतो. अ ब्रिज जॉईन टू सेपरेट कॉम्प्युटर नेटवर्क्स. ब्रिज आर युज्ड विथ लॅन टू एक्सटेंड देअर रीच टू कव्हर द लार्जर फिजिकल एरिया. तर बघा, हा एक एरिया आणि हा एक एरिया इंटरकनेक्ट झाल्यामुळे ओव्हरऑल एक नवीन नेटवर्क जे तयार होणार आहे ते लार्जर एरियाचं नेटवर्क तयार होणार आहे. हे झाला सेकंड मुद्दा. तिसरा काय आहे बघा, ब्रिज आर यूज टू इन्स्पेक्ट द इनकमिंग नेटवर्क ट्रॅफिक अँड डिटरमाइन वेदर टू फॉरवर्ड ऑर डिस्कार्ड इट. तर ब्रिज काय करतं की आपल्याकडे आलेले ज्या फ्रेम्स आहेत त्या फ्रेम्स रीड करतं. त्याच्यामुळे त्याला कळतं की बाबा ही फ्रेम जी आहे ती नेटवर्कवरती पुढे पाठवायची का नाही पाठवायची. बघा, लॅन 1मधून आलेल्या ज्या फ्रेम्स ब्रिजकडे असणार आहेत त्याच्यावरती समजा जर ॲड्रेसेस मांडले नसतील, रिसिव्हरचे ॲड्रेसेस या ठिकाणी लॅन 2कडे जे ॲड्रेसेस असणार आहेत ते नसतील, तर अनावश्यक फ्रेम ज्या आहेत त्या पुढे या नेटवर्कवरती पाठवल्या जाणार नाही आहेत.
त्या इथेच ड्रॉप केल्या जाणार आहेत. आणि जर समजा त्या या ठिकाणी ड्रॉप नाही केल्या आणि आहे तशा जर फॉरवर्ड केल्या, तर या केसमध्ये ह्या लॅनवरती काय होणार आहे, अननेसेसरीली ट्रॅफिक निर्माण होणार आहे. तर हे ट्रॅफिक निर्माण होऊ नये याकरिता अनावश्यक फ्रेम जे आहेत, जो रिसिव्हर डेस्टिनेशन एंडला नाही आहे, त्या संदर्भातल्या जेवढ्या काही फ्रेम्स असणार आहेत त्या ठिकाणी ड्रॉप केल्या जाणार आहेत. सो अशा पद्धतीनं आपल्याला नेटवर्कचं ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी देखील या ब्रिजचा वापर करून घेता येणार आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की आपणाला या ठिकाणी ब्रिज हा जो डिव्हाइस आहे, दोन लॅन जोडण्यासाठी त्याचा वापर होतो, त्याचबरोबर त्याच्यामधील जे ट्रॅफिक आहे ते कंट्रोल करण्यासाठी देखील त्याचा वापर होतो. त्याचबरोबर तो इंटेलिजंटली आपल्या रिसिव्हरपर्यंत डेटा कमी वेळामध्ये पाठवण्याचं देखील तो कार्य पूर्ण करतो, ॲम्प्लिफाय करून डेटा पाठवतो. ही सगळी कामं आपण तो कशा पद्धतीनं करतो याविषयी जाणून घेतलेलं आहे. आणि मी आशा करतो की आपणाला निश्चितच हा टॉपिक समजला असेलच. जर तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत आपण विश्रांती घेऊया आणि भेटूया पुढील भागामध्ये आणखीन एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.